महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. चालू करा विशाल गोप्रो. चालूच ठेव. तिन्ही सोडणार एकत्र. चालू ठेव. नमस्कार मंडळी, आपण सध्या बावधनच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाखत पाहत आहोत. सध्या आपल्यासोबत बावधनचे अजून एक शेतकरी आहे. ही मुलाखत शेवटपर्यंत पहा मंडळी, कारण या मुलाखतीमध्ये आपण बावधनचं बगाड म्हणजे काय, कशा पद्धतीने त्या दिवशी बगाडाची संपूर्ण व्यवस्था गावकरी करत असतात या संदर्भात खास माहिती आज आपण पाहणार आहोत. मंडळी, बावधन म्हणलं की उंच धिप्पाड आणि सुंदर बैल एकाच जागी पाहण्याचं बावधनचं बगाड, जसं बावधनला जसं बावधन नाव आहे तसंच खिलार बैलांचं गाव देखील म्हणून बावधनचं एक विशेष कौतुक संपूर्ण भारतामध्ये होत असतं. मंडळी आपण नमस्कार. सध्या आम्हाला तुमच्या दावणीला कोणकोणती बैल आहे, कुठून आणलीत आणि बावधनचं बगाड म्हणजे काय ही संपूर्ण माहिती द्या. चालेल. मी पकडतो ना, असू द्या. हा नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आमचे मित्र आपले यूट्यूब चॅनलचे महाराष्ट्र खिल्लारचे सूरज दिघे साहेब आमच्या गोठ्यावरती आणि बैलांच्या या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर ही माझ्याकडं 3 बैल मी कर्नाटकवरून आणलेली आहेत. अतिशय चांगली देखणी अशी ही बैल आहेत. प्रथम मी बैल आणला तो पलीकडे जो दिसतोय तो एक 4 वर्षापूर्वी कुमार शेठ म्हणून कर्नाटकवरून आणला. दुसराही बैल कर्नाटकवरून आणला आणि आता हा तिसरा बैल गेले 2-3 महिन्यापूर्वी मी या ठिकाणी सर आणलेला आहे. आणि हा अतिशय चांगला देखणा बैल आहे. तसं जर बघितलं तर तिन्ही बैल जातीवंत खिल्लार बैल आहेत. आणि ही पूर्वीपारपासून माझ्या वडिलांच्यापासून हा जो एक शौक आहे या नादाकरता म्हणून मी ही बैल सांभाळतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या बावधन गावामध्ये बगाडाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वच शेतकरी बहुतांशी, मग त्याच्यामध्ये आमचे बाळासाहेब चेअरमन असतील, विक्रम पाटील असतील, ही बरीचशीच मंडळी चांगल्या पद्धतीची बैलं आणत असतात. त्याच्यामध्ये ही माझी तिन्ही बैलं आहेत. ह्या 3 बैलांचं साधारण त्यांना मी चांगल्या पद्धतीनं रतीब खुराक देत असतो. शेंगदाणा पेंड, गहू, त्याचबरोबर मका भरडा अशा पद्धतीचा त्यांना खुराक हा 2 टाईम आम्ही देत असतो. आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही आमच्या माणसांच्या इतकंच त्यांना मी सांभाळत असतो. बावधनचं बगाड आत्ताच तुम्हा मंडळींना सांगितलं, दिघे साहेबांनी सांगितलं की बगाडाचं महत्त्व हे कशा पद्धतीनं असते हे मी थोडक्यामध्ये आपणा सर्वांना सांगू इच्छितोय. आमच्या बावधन गावचं बगाड हे साधारणपणे होळी पौर्णिमेला छबिन्या दिवशी असतं. छबिन्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी दिवशी असतं. तसं बघितलं तर बावधनच्या बगाडाची यात्रा ही माहीपौर्णिमेपासून सुरू होत असते. त्या माहीपौर्णिमे दिवशी बगाडाला लागणारे जे शिडाला जे कळक असतात ते कळक अख्खं गाव जाऊन त्या ठिकाणी तोडून आणत असतं. आणि ती आमच्या भैरोबाच्या मंदिराच्या समोर सुकवत ठेवलेली असतात. आणि ते छबिन्या दिवशी चांगल्या पद्धतीनं त्याचे खणू वगैरे काढून त्या ठिकाणी शीड बनवलं जातं. बगाड म्हणजे काय तर बगाड म्हणजे 2 दगडी चाकं असतात, त्याच्यामध्ये लाकडी कणा असतो. लाकडी कण्यावरती बुटा असतं, बुट्यात दांड्या असतात, दांड्यावरती साठा असतो, साठ्यावरती वाघ असतो, वाघावरती खांब असतो, खांबावरती बाहुली असती आणि बाहुलीवरती हे ठेवलेलं शीड असतं. आणि त्या शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. आणि तो नवसाचा बगाड्या त्या ठिकाणी त्याला टांगला जातो. त्याचा नवस फेडण्याकरता तो त्या ठिकाणी टांगलेला असतो. आणि त्याचा पूर्ण नवस झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं त्याच्यावरती बगाड येत नसतं.
असे 900 मंडळी त्या ठिकाणी भैरवाच्या मंदिरामध्ये होळी पौर्णिमे दिवशी त्या ठिकाणी साधारणपणे 50 ते 60 माणसं त्या ठिकाणी नवसकरी असतात. त्याच्यामध्ये एकावरतीच बगाड येत असतं. तो बगाड येण्यासाठी त्या ठिकाणी भैरवाच्या मंदिरामध्ये प्रत्येकाच्या नावानं 5-5 गहू लावलेले असतात. त्याला आम्ही प्रसाद म्हणतो. आणि तो प्रसाद उजवा आणि डावा, तर त्या ठिकाणी आमचा गुरव पुजारी हा प्रसाद मागत असतो की बाबा अमक्या अमक्यावरती बगाड आहे असा नवस बोलला जातो, आहे असा डावा कवल द्या नाही तर उजवा कवल द्या, अशा पद्धतीचा पुजारी मागणी घालत असतो. आणि मागणी घातल्याच्या नंतर ज्याच्या नाव घेतल्यानंतर उजवा कवल उजवा गहू खाली सुटतो त्याच्यावरती बगाड आला असं आम्ही समजलं जातो. आणि हे होळी पौर्णिमे दिवशी उद्या कळणार आहे. त्याच्यामध्ये नवस झाल्यानंतर बगाड येत असतं. आणि ह्या बगाडाला आम्ही सोनेश्वरपर्यंत जाताना पहाटे 5 वाजता घेऊन जात असतो. हा गाडा हा रथ आहे. हा छबिन्या दिवशी भैरवाच्या मंदिरासमोर आमचं संपूर्ण गाव त्या ठिकाणी येऊन गावकरी बांधत असतात. आणि हा बांधल्यानंतर पहाटे हा गाडा सोनेश्वरापर्यंत घेऊन जात असतात. आणि तदनंतर त्या ठिकाणी हा बगाड्या त्या ठिकाणी नदीवरती आंघोळ करून त्याला टांगला जातो. आणि टांगल्यानंतर त्या ठिकाणी 12 बैल जुंपली जातात. 12 बैल जुंपत असताना 1 वर्ष भोसल्यांची बैल जाग्यावरती जुंपली जातात. दुसऱ्या वर्षी पिसाळ तर्फेची बैल जुंपली जातात. असं एकाड 1 वर्ष आम्ही त्या ठिकाणी पिसाळ आणि भोसले अशा तर्फेची बैल जुंपत असतो. त्या ठिकाणी 12 बैल जाग्यावरती जुंपावी लागतात. कारण त्या ठिकाणी अतिशय अवघड असा रस्ता असतो, नांगरट असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी 12 बैल जुंपली जातात. अशी जुंपत आम्ही बैल ही गावापर्यंत आणत असतो. आणि गावापर्यंत आणल्यानंतर हा गाडा त्या ठिकाणी भैरवाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी हा रथ आम्ही जन्याय म्हणून एक त्यांची बहीण आहे भैरवनाथाची, त्या ठिकाणी हा गाडा रथ घेऊन जात असतात. आणि त्या ठिकाणी तो एक वेगळा बगाड्या असतो. त्याच्याकरता तो गावातून जन्याईच्या मंदिरापर्यंत हा रथ घेऊन जात असतो. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्या तमाशे त्या ठिकाणी होत असतात. अशा पद्धतीचं हे आमचं बगाड. आणि हे बगाड पाहण्यासाठी तुम्ही सर्व मंडळींनी यावं अशा पद्धतीची मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. महाराष्ट्रामध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रसिद्ध बगाड आहे. मी अभिमानानं या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्ये कोरोना कालखंडामध्ये कुठेही यात्रा वगैरे काही झाल्या नाहीत. परंतु या भैरवनाथाच्या कृपेनं भैरवनाथावरती असलेल्या लोकांच्या नितांत श्रद्धेनं हे बावधनगावचं बगाड त्यावेळेला या कोरोना काळामध्ये सुद्धा झालं. गेले कित्येक वर्षापासून ही परंपरा चालत आलेली, ही परंपरा खंडित झालं नाही याचा खऱ्या अर्थानं सार्थ अभिमान आमच्या पूर्ण गावाला आहे. आणि त्याच्याकरता आम्हाला गावानं पूर्णपणानं चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. ते असं की आम्ही बावधन गावामध्ये हा कोरोना कालखंडामध्ये हा गाडा उभा करत असताना गनिमिकावानं हा आम्ही गाडा उभा केला, तयार केला आणि सोनेश्वरापर्यंत नेला. तोपर्यंत कुणालाही कसल्याही पोलीस डिपार्टमेंटला हे कळालं नाही, त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही. ही एक असणारी देवावरची श्रद्धा आणि भैरवनाथाचं हे श्रद्धेचं स्थान आहे. भैरवनाथ हा आमचा प्रत्येकाच्या नवसाला पावत असतो. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे की हा भैरवनाथाचं बगाड पाहण्यासाठी तुम्ही येत्या 30 तारखेला मला वाटते शनिवारी बगाड आहे, तर शनिवारी सर्वांनी सकाळी 8 वाजता सोनेश्वर या ठिकाणी यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. मधू आप्पा खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर माहिती आज तुम्ही आम्हाला दिली. मंडळी, अशा प्रकारे बावधनचं बगाड काय असतं, कधी सुरुवात होते, कधी यायला पाहिजे या संदर्भात आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. तर आपण सर्वांनी या बगाडासाठी आवर्जून बावधनमध्ये यावं. खूप खूप धन्यवाद.
तर मंडळी, आज आपण बावधनच्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बावधनमधल्या मुलाखत घेत आहोत. बावधनमधलं हेच एक विशेष गोष्ट आहे की प्रत्येक घरात एक ना एक आपल्याला मोठ्या मापाचा बैल किंवा खोंड हा सांभाळलेला दिसतो. मला सध्या दावणीला असलेल्या या 2 बैलांबद्दल आम्हाला माहिती द्या. हा बैल अशोक हारुगिरी यांच्याकडून खरेदी केला पंढरपूरमध्ये. आणि त्या बैलाची खासियत सांगायची म्हणलं तर सतीश हिवरगाव यांच्याकडं खोंड होता वळू म्हणून. आणि आम्ही बाळू चेअरमन असतील, आप्पा असतील, मी असेल, आम्ही 4-5 जण जाऊन कर्नाटकमध्ये खरेदी केला. आणि त्या आपला यात्रेला, बगाडाच्या यात्रेसाठी खास आम्ही सांभाळला जातो. आता या बैलांचा व्यायाम आणि खुराक काय काय असतो तुमचा? व्यायाम म्हणजे आम्ही गाडीला झुपतो, लाकडाला झुपतो. आणि खुराक म्हणलं तर शेंगदाणा पेंड, फलटणी पेंड आणि गहू, मक्का असं खुराक देतो. आता आम्ही तुमच्याकडे हे शेती पण भरपूर मोठ्या प्रमाणात पाहतोय. तर आता एक बैल थोडासा तुमचा मोठा आहे, एक बैल थोडासा वयाने लहान आहे. तर अशी 2 वेगवेगळ्या वयाच्या बैलांचा शेतीमध्ये वापर योग्य होतो का? थोडं कुठला बैल कमी पडतो असं काय असतं? नाही, तसं म्हणलं तर बैल बारीक जरी असला हा थोडा, तरी बैल कामाला एकसारखी दोन्ही चालतात. त्यामुळं आपण बारीक मोठा ठेवला नाही, तर दोन्ही बैल एकसारखे असावीत. असं वय बी बैलाचं एकसारखं असावं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आज मालकांनी माहिती दिली. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून मालकांनी हे देखील सांगितलं की हा बैल त्यांनी कोणाकडून घेतला. अशोक कुरी, राहणार हारुगिरी. म्हणजे आपण अशोक कुरी हारुगिरी हे महाराष्ट्र कर्नाटकातले एक असे व्यापारी आहेत की ज्यांच्या नावावरती बरीचशी बैल त्यांनी चांगल्या पद्धतीची आज महाराष्ट्र कर्नाटकमध्ये विक्री केलेली आपल्याला पाहायला मिळतात. अशाच प्रकारची अधिक माहिती आज आपण या बावधनचे बगाड या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.